चलाकीला आणखीनताई अतिशय धूर्त, कावेबाज आणि नावाप्रमाणे चलाक होत्या हे या आसामच्या जंगलातल्या सगळ्या प्राण्या-पक्ष्यांना माहिती होतं. गोड बोलून छोट्या मोठ्या प्राण्यांना पक्ष्यांना आपल्या जाळ्यात ओढायचं आणि छोट्या पक्ष्यांची शिकार करायची. अगदी मोठे प्राणी सापडले की शेरसिंग महाराजांना जाऊन सांगायचे आणि त्यांच्या मदतीने शिकार करायची, त्यातला थोडासा भाग आपल्याला मिळवायचा. हे धोरण चलाकी लांडगेंताईंचे होते. त्या सतत शेरसिंग महाराजांच्या बरोबर असायच्या. त्यामुळे जंगलातले सगळे प्राणी पक्षी त्यांना घाबरत असत आणि त्यांचा स्वभाव माहिती होता. या चलाकीताई कधी काय करतील याचा नेम नव्हता. खूप धूर्त होत्या त्या, त्यामुळे त्यांना सगळे प्राणी पक्षी घाबरून होते. अगदी शेरसिंग महाराजांच्या सारखे ते सगळे हिला घाबरायचे. एकदा काय झालं, चलाकी लांडगेंताईंच्या मनात आलं, अरे आपण किती दिवस शेरसिंग महाराजांची सेवा करायची, त्यांना शिकार शोधून आणण्यात, त्यांना शिकार करण्यात मदत करायची. मला बुवा आता कंटाळा आला आहे. मला आता माझं जीवन जगलं पाहिजे स्वतंत्रपणे. नको मला महाराजांची कटकट. त्यासाठी मला तयार भोजन रोज मिळालं पाहिजे आणि मला शांततेनं जगलं पाहिजे. यासाठी काहीतरी युक्ती करायला पाहिजे असे त्यांनी मनात ठरवलं आणि ती युक्ती त्यांनी दुसऱ्या दिवशी अंमलात आणली. जंगलात स्वच्छ पाण्याचं एक सुंदर असं विशाल सरोवर होतं. सरोवर इतके स्वच्छ होते की आकाशातल्या चांदण्याचं प्रतिबिंब सुद्धा त्या सरोवरात दिसायचं. इतके ते स्वच्छ होतं आणि पाणीही खूप गोड होतं. जंगलातले छोटे मोठे प्राणी पक्षी सगळे तहान भागवण्यासाठी सरोवरात जायचे आणि पाणी पिऊन तृप्त व्हायचे. मग त्या दिवशी छोटे उंदीर मामा, गुट्टू ससेभाऊ, चंचला, साजरी, खारुताई, नंतर सुंदरी हरणीताई आणि बबलू हत्ती दादांचे छोटे पिट्टू हत्ती दादा असे छोटे मोठे प्राणी सरोवरात पाणी प्यायला गेले होते. सगळे पाणी पिऊन सरोवराच्या काठावर गप्पा मारत बसले. तेवढ्यात ह्या चलाकीताई तिथे गेल्या आणि काय म्हणाल्या, हे पहा जंगलवासियानो, आजपासून या सरोवरात कोणीही पाणी प्यायला यायचं नाही. हे सरोवर माझ्या मालकीचे आहे. माझ्या परवानगीशिवाय कोणीही पाणी प्यायचे नाही. ज्याला कोणाला पाणी प्यायचे आहे त्याने माझी परवानगी घ्यायची आणि पाणी प्यायच्या अगोदर मला माझं खाणं द्यायचं. फळे असो, शिकार असो, काही असो, मला आणून द्यायचं, मग पाणी प्यायचं. असे म्हटल्यावर चलाकी लांडगेंताईने हा काय डाव मांडला आहे, सगळ्या प्राण्यांना पक्ष्यांना समजेना. अरे यांचे कसे काय हे सरोवर? हे सरोवर तर सगळ्या जंगलाचे आहे, सगळ्या प्राणी पक्ष्यांचे आहे. मग सगळ्या प्राणी पक्ष्यांना कळलं चलाकीचा काहीतरी डाव असला पाहिजे. मग चला इथून, निघा इथून असं म्हटल्यावर सगळे प्राणी पक्षी तिथून निघून गेले. पण छोटे प्राणी होते, चंचला खारुताई, चुनचुन खारुताई, साजरी, सुंदरी, हरणीताई, नटकट माकड दादा, बबलू हत्ती दादांचे पिट्टू हत्ती दादा, पोपट काकांचे चिन्नू मिन्नू, सगळे प्राणी एकत्र जमले आणि घाबरले. मग ते काय म्हणाले, गुट्टू ससेभाऊंना, अरे ससेभाऊ, आता आपण काय करायचे? पाणी आपण कुठून प्यायचे? तूच काहीतरी उपाय कर असे गुट्टूला सांगितले. गुट्टू म्हणाला, अरे मित्रांनो, घाबरू नका, मी एक युक्ती करतो. तुम्ही अजिबात घाबरायचं नाही. हे सरोवर आपलं सगळ्यांचं आहे. मग गुट्टू ससेभाऊंनी युक्ती केली. त्यांनी सगळ्या छोट्या मोठ्या प्राण्यांना दुसऱ्या दिवशी सरोवराच्या काठावरच्या झाडीत येऊन लपाय सांगितले. मग दुसऱ्या दिवशी सगळे प्राणी पक्षी येऊन झाडीत लपून बसले. गुट्टू ससेभाऊ आले आणि त्या जंगलाबाहेरच्या शेतात गेले. तिथे गाजराची मोठी शेती होती आणि आंब्याची बाग होती. त्या बागेतले
आंबे तोडले त्याने, गाजरे तोडली आणि टोपलीभर आंबे आणि गाजरे घेऊन ससे भाऊ सरोवराकडे आले. चलाकीताई सरोवराच्या काठावर बसल्या होत्या. त्यांची आठ होती, मला काहीतरी भोजन द्यायचे तरच पाणी प्यायचे. त्यामुळे कोणते प्राणी पक्षी सरोवरात पाणी प्यायला आलेच नव्हते. त्यामुळे त्यांना खूप भूक लागली होती. गुट्टूला पाहिल्यावर त्या काय म्हणाल्या, अरे गुट्टू, आण लवकर फळे इकडे, ती मला खूप भूक लागली आहे. गुट्टूने फळे नेऊन दिली. चलाकीताईने पोट आंबे आणि फळे खाऊन टाकली आणि त्या म्हणाल्या, अरे गुट्टू, गाजरे आणि फळे आंबे खूप गोड आहेत रे. गुट्टू म्हणाला, होय चलाकीताई, खूप सुंदर फळे आहे ती. अरे कुठून आणलीस ही? मला रोज खायला मिळतील का? मी बागेत जाऊन खाऊन येईन. तेव्हा गुट्टू म्हणाला, अगो नाही चलाकीताई, कसं आहे, ही बाग कुठे आहे ती फक्त मला एकट्याला माहीत आहे. आपल्या जंगलातल्या कोणालाही माहिती नाही. अरे पण सांग ना, कुठे असेल तिथे मी जाऊन खाऊन येते, पोटभर खाऊन येते. मला खूप आवडली आहे. मग गुट्टूच्या डोक्यात प्रकाश पडला. ही जर रोज फळे खाऊन आली तर हिचे पोट भरेल. पोट भरल्यावर ही कोणत्याही प्राण्यापेक्षाला सरोवरात पाणी प्यायला येऊन देणारच नाही. त्यामुळे गुट्टू काय म्हणाला, अगो चलाकीताई, या आपल्या सरोवराच्या पलीकडे गाजराची शेती आहे आणि आंब्याची बाग आहे, तिथून मी आणली. अरे पण मला दाखव. अगो चलाकीताई, या सरोवरातनं पलीकडे जायला लागल. अरे असू दे, मी येते, मला दाखव. मला खूप फळे खाऊ वाटतात, गाजरे खाऊ वाटतात. असे म्हटल्यावर गुट्टू काय म्हणाल, ठीक आहे चल. असे म्हटल्यावर घाईने चलाकीताई पटकन पाण्यात उतरली आणि पाण्यात तिनं स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं. त्याबरोबर ती ओरडली, अरे गुट्टू, हा कोणता प्राणी आहे? गुट्टूने हळूच डोकावले आणि म्हणाला, अगो चलाकीताई, तुझ्यासारखा दिसणारा कोणीतरी भयंकर प्राणी आहे. मग चलाकीताई घाबरली आणि चवताळून त्या प्राण्याच्या अंगावर गेली. पण तोही प्राणी तिच्यावर अंगावर आला. त्यामुळे ती खूप घाबरली, पटकन पाण्याच्या वर आली आणि गुट्टू, हा प्राणी भयंकर आहे, तो मला खाऊन टाकेल, मी नाही इथं थांबत, असे म्हणून घाईने जंगल सोडून पळून निघून गेली. त्याबरोबर गुट्टूने टाळ्या वाजवला आणि झाडीतले सगळे पक्षी प्राणी बाहेर आले. मग त्याने सांगितलं, चलाकीताई पळून गेली. ती खूप घाबरली होती. सगळी कथा गुट्टूने सगळ्यांना सांगितली. त्यामुळे सगळे प्राणी पक्षी खुश झाले. त्याने गुट्टूची खूप स्तुती केली आणि सगळे प्राणी पक्षी काय म्हणाले, अरे गुट्टू, तू आपल्या सरोवरातले संकट नाही घालवलेस. अरे आपल्या सगळ्या जंगलातले या दुष्ट चलाकी लांडगीनताईचे संकट घालवलेस. आणि वयस्कर बबलू हत्ती दादा काय म्हणाले, अरे गुट्टू, संकटाच्या वेळी डोकं शांत करून आपल्या चतुर बुद्धीचा उपयोग केला की कितीही मोठे संकट असले तर ते क्षणात चुटकी सरशी नाहीसे होते. तेच तू केलंस, खूप खूप तुला शाबासकी. असे म्हणून सगळे प्राणी आनंदाने नाचत गाणे म्हणत आपापल्या घोळ्यात गेले. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.